नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या 150 व्हिडिओंच्या मालिकेमधील आजचा आपला चौथा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अश्वारोही मराठी आडनावे. अश्वारोही मराठी आडनावे म्हणजे घोडदळाशी संबंधित आणि घोड्यावर स्वार होणाऱ्या सैनिकांशी संबंधित जी काही पदं असतील किंवा त्यांचं जे काही कार्य असेल त्याच्यावरून पडलेली जी आडनावं आहेत ती आडनावं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं जे आडनाव आहे अश्वारोही आडनावांमध्ये त्या पहिल्या आडनावाचा अर्थ होतो घोड्याचा मालक आणि आडनाव आहे असपे किंवा आसबे. अशी दोन आडनावं निर्माण होतात. ही असपे किंवा आसबे ही दोन आडनावं फारसी शब्द अस्प किंवा आस्प याच्यापासून निर्माण होतात. फारसीमध्ये अस्पदार हा शब्द वापरला जातो घोड्यांचा पालक किंवा घोड्याचा मालक अशा अर्थाने. दुसरं आडनाव आहे रिसाले, हुजुरे किंवा पागे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर 3 आडनावं आहेत. रिसाले, हुजुरे किंवा पागे ही जी आडनावं आहेत ही फारसी शब्द हुजूर पागा याच्यापासून निर्माण झालेली आहेत. हुजूर म्हणजे राजा आणि पागा म्हणजे राजाची आपण जिथे घोडे बांधले जातात ती जागा, तबेला, राजाचा तबेला. तर राजाच्या तबेल्यामध्ये राजाने संपूर्ण जगातून मागवलेले उच्च जातीचे अश्व असत, घोडे असत. तर हे राजाचे खास घोडे जे असतात ते ज्या ठिकाणी बांधले जात असतात त्या जागेला हुजूर पागा म्हणत असत आणि राजाच्या या खास घोड्यांच्या घोडदळाला त्याला पण हुजूर पागा म्हणत असत. तर या हुजूर पागा शब्दापासून हुजुरे आणि पागे ही दोन आडनावं आपल्याला मराठी भाषेमध्ये निर्माण झालेली दिसून येतात. तिसरं जे आडनाव आहे ते तिसरं आडनाव म्हणजे पागेदार. पागेदार हे आडनाव मगाशी आपण बघितलं की पागा म्हणजे घोडा बांधण्याची जागा, आपण तबेला असं म्हणू शकतो. तर फारसी भाषेमध्ये घोड्यांची पागा बाळगणारा अथवा पागेचा मालक असणारी व्यक्ती अशा अर्थाने पागेदार हा शब्द वापरला जातो आणि तोच शब्द मराठीमध्ये जसाच्या तसा आडनाव म्हणून आलेला आपल्याला आढळून येतो. चौथं जे आडनाव आहे ते चौथ्या आडनावाचं अर्थ होतो घोडदळाचा हिशोब ठेवणारा कारकून. हे आडनाव म्हणजे पागे. पागे किंवा पाग्या असं त्याला म्हटलं जातं. मगाशी आपण पाहिलं की पागा म्हणजे तबेला किंवा घोडदळ राजाचं आहे किंवा सैन्याचं आहे ते. या घोडदळाचा हिशोब ठेवणारा जो अधिकारी आहे तो म्हणजे पागे. पाचवं जे आडनाव आहे ते पाचवं आडनाव म्हणजे पागनीस. पागनीस हा शब्द फारसी शब्द पाग याच्यापासून निर्माण झाला आहे. पागा हा वेगळा शब्द आहे फारसीमध्ये आणि पाग हा वेगळा शब्द आहे फारसीमध्ये. त्याची गल्लत होता कामा नये म्हणून सांगणं गरजेचं आहे. तर फारसी शब्द पाग जो आहे त्याचा अर्थ घोडदळ किंवा तबेला होत नाही, त्याचा अर्थ होतो पगार. तर पगार आणि त्या संबंधित कामासाठी नियुक्त केलेली जी व्यक्ती आहे तिला म्हटलं जातं पागनीस, जे मराठीमध्ये आज आडनाव रूढ झालेलं आहे. सहावं आडनाव आहे पाग धुणे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं. घोड्यांची पागा धुणारा आणि साफ करणारी व्यक्ती म्हणजे पाग धुणे. सातवं आडनाव आहे मोत्तद्दार. मोत्तद्दार म्हणजे फारसी शब्द आहे हा. फारसीमध्ये त्याचा अर्थ असा होतो घोड्यांची काळजी घेणारा नोकर. जो नोकर खास घोड्यांची काळजी घेण्यासाठी नेमला आहे, म्हणजे घोड्यांना आंघोळ घालणं, घोड्याला खरारा करणं, त्याला हरभरा खायला देणं, सेवा करणं, थोडी मालिश वगैरे करणं, त्याला मोत्तद्दार असं म्हणत असत. आठवं आडनाव आहे जिनगर. हे जिनगर हे मराठी आडनाव फारसी शब्द जिनगरपासून तयार झालेलं आहे. जिन म्हणजे खोगीर. फारसीमध्ये त्याचा अर्थ खोगीर असा होतो. हे घोड्याचं खोगीर तयार करणारी व्यक्ती म्हणजे जिनगर. नववं आडनाव आहे पालंडे. पालंडे किंवा पालांडे असं पण दोन आडनावं मराठीमध्ये आढळतात. तर ही दोन आडनावं फारसी शब्द पालान याच्यापासून तयार झालेली आहेत. पालांचा फारसीमध्ये अर्थ होतो खोगीर. आपण सभासदाच्या बकरीमध्ये वाचलेलं आहे किंवा कधीतरी आपल्या कानावर आलेलं असतं की शिवाजी महाराजांनी समुद्राला पालन घातलं. पालन घातलं म्हणजे काय? समुद्राला खोगीर घातलं. घोड्याला जसं खोगीर घातल्यावर घोडा काबूमध्ये येतो तसं समुद्राला पालन घालून खोगीर घालून महाराजांनी समुद्र काबूमध्ये आणला
समुद्रातले शत्रू काबूमध्ये आणले, अशा अर्थाने तो शब्द वापरला गेला आहे. तो पालन हा मूळचा पालान हा मूळचा फारसी शब्द आहे. त्याच्यावरून पालंडे आणि पालांडे ही दोन मराठी आडनावं निर्माण झालेली आहेत. 10वं आडनाव आहे चाबुकस्वार. बऱ्याच मित्रांना आपल्या आडनावाबद्दल उत्सुकता आहे, कारण मध्ये कोणीतरी म्हणलं होतं की गौतमी पाटीलचं मूळ आडनाव चाबुकस्वार आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून चाबुकस्वार आडनावाचा अर्थ काय अशी विचारणा करणारे भरपूर मेसेज मला आले. ते चाबुकस्वार जे आडनाव आहे ते चाबुकस्वार आडनाव म्हणजे फारसीमध्ये घोड्यांचा प्रशिक्षक, फारसी भाषेमध्ये घोड्याच्या प्रशिक्षकाला म्हणलं जातं चाबुकस्वार. जो घोड्याला चाबूक दाखवून शिकवतो गोष्टी करण्यासाठी, तो चाबुकस्वार. 11वं आडनाव आहे पखालजी. पखालजी म्हणजे घोड्यांची दाना पाणी पाहणारा व्यक्ती. माणसांना पाणी पाजणाऱ्या व्यक्तीला पण पखालजी म्हणतात. सैन्यामध्ये जो माणसांना पाणी पाजतो त्याच्याकडे कातडी मोठी पिशवी असते, ती पिशवी घेऊन येतो, पण ती पाणी असतं, ते पाणी फक्त माणसाला लागत नाही, सैन्यामध्ये घोड्यांना पण प्यायला पाणी लागतं. कधी कधी घोडे पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी असतं पाणी. कधी कधी अशा ठिकाणी असते घोडे जाऊ शकत नाहीत. ते सैन्य जेव्हा मोहिमेमध्ये असतं तेव्हा त्यावेळेला ते पखालीत भरून पाणी आणून घोड्यांना पाजावं लागतं. ते घोड्यांची दाना पाणी पाहणारी जी व्यक्ती असते, म्हणजे दाना वैरण असेल, पाणी असेल, तिला पखालजी असं म्हणलं जातं. 12वं आडनाव आहे नालबंद. नाल हा फारसी शब्द आहे. घोड्याला नाल मारणारी व्यक्ती म्हणजे नालबंद. 13व्या क्रमांकावर 2 आडनावं आहेत, दरक आणि दरखे अशी. तर दरक आणि दरखे ही दोन्ही आडनावं फारसी शब्द दरकदार याच्याशी संबंधित आहेत. दरकदार म्हणजे घोडदळाशी संबंधित मामले पाहणारा अधिकारी असा त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो. त्याच्यावरून ही दरक आणि दरखे ही 2 आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत. 14वं आडनाव आहे दरकथे किंवा दरखते. आता दरक किंवा दरखे आणि दरकते याच्यामध्ये फरक आहे. खला त जोडलेला आहे शेवटच्या आडनावामध्ये. तर हे दरकथे किंवा दरखते हे पण फारसी शब्द दरक्तबान याच्यावरून निर्माण झालेली 2 आडनावं आहेत. त्याचा अर्थ घोड्यांची काळजी घेणारी व्यक्ती किंवा पागेचा व्यवस्थापक. फरक नीट समजून घेऊयात आपण मित्रांनो. दरकदार म्हणजे घोडदळाशी संबंधित मामले पाहणारा अधिकारी आणि दरक्तबान म्हणजे घोड्यांची काळजी घेणारी व्यक्ती किंवा पागेचा व्यवस्थापक. त्याच्यामुळे मराठीमध्ये दरखे आणि दरकते या 2 आडनावांचा वेगळा वेगळा अर्थ होतो. 15वं आडनाव आहे गरदने. मराठीमध्ये गरदने असं आडनाव येतं किंवा काही ठिकाणी गर्दने असं पण येतं. तर गरदने हे जे आडनाव आहे, हे गरदने आडनाव फारसी शब्द गर्दनेपासून निघालेलं आहे. गर्दने म्हणजे काय, तर घोड्याच्या गळ्याभोवती घालण्याची जी शोभेची आभूषणं असत, जुन्या काळामध्ये राजाचा घोडा सजवला जात असेल किंवा सजवलेला घोडा असे काही खास समारंभासाठी कार्यक्रमासाठी, ते घोड्याच्या गळ्याभोवती जी आभूषणं घातली जात असतात त्याला गर्दने असं म्हटलं जात असेल. 16वं आडनाव आहे खोगिरे. खोगिरे हे आडनाव फारसी शब्द खोगीर याच्यावरून आलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खोगीर म्हणजे घोड्यावर बसण्यासाठी केलेली चामड्याची किंवा कापडाची जागा, ज्याला आपण खोगीर म्हणतो. 17वं आडनाव आहे तोबरे. आपण मराठीमध्ये पण म्हणतो काय तोबरा भरतोय रे तू. तर तोबरे हे आडनाव आहे, फारसी शब्द तोबरा याच्यावरून आलेला आहे. त्याचा अर्थ होतो घोड्याचा तोबरा भरणे, घोड्याला खायला घालणे, अशा अर्थाने तोबरे आडनाव निर्माण झालेलं आहे. 18वं जे आडनाव आहे ते आहे लगामे. लगामे हे आडनाव फारसी शब्द लगाम याच्यापासून निर्माण झालेलं आहे. 19वं आडनाव आहे चाबुके. तर चाबुके हे आडनाव आहे फारसी शब्द चाबूकपासून निर्माण झालेलं आहे. तर ही 19 आडनावं किंवा 20-22 असतील, काही ठिकाणी 2-2 आडनावं झाली आहेत. ही सर्व आडनावं घोडदळाशी संबंधित आहेत, जी आज मराठी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे प्रस्थापित आहेत. एखाद्याचं आडनाव अपवादात्मक असेल कमी जास्त वापरामध्ये, पण बाकीची आडनावं वापरली जातात. याच्या व्यतिरिक्त अजून काही आडनावं वापरली जातात. तर ती आडनावं काय आहेत ते आपण पाहूयात. आणि सभासदाने पण महाराजांच्या घोडदळाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही आडनावं आलेली आहेत. तर ती आडनावं आणि त्यांचे अर्थ थोडे आपण समजून घेऊयात, विषय आपला चालू आहे त्यामुळे. तर पहिलं जे आडनाव आपल्याला आढळून येतात किंवा काही आडनावं आपल्याला आढळून येतात ती म्हणजे सवार, सवारे, सावरी, त्यानंतर सवारी, सवराने अशी जी आडनावं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतात ती सर्व आडनावे फारसी शब्द सवारान याच्यापासून निर्माण झाले. सवारांचा मराठीमध्ये अपभ्रंश झालेला आहे स्वार. आपण फारसी शब्द सवारांना मराठीमध्ये स्वार म्हणतो, त्याच्यापासून ही सगळी आडनावं
निर्माण झालेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे घोडदळातलं पद आढळून येतं ते म्हणजे बारगीर. तर बारगीर म्हणजे फारसी भाषेमध्ये सरकारी पगारी घोडेस्वार, ज्याला सरकार पगार देतं, सरकारच घोडा आणि शस्त्र देतं, तो म्हणजे बारगीर. त्याच्यानंतर आडनाव आढळून येतं आपल्याला हवालदार. तर हवालदार हे घोडदळातलं पद आहे, फारसी शब्द आहे हवालदार, आपण मागच्या भागात पण पाहिलं. 25 बारगीरांचा वरती जो एक मराठा धारकरी अधिकारी असायचा, हवालदार हा मराठा जातीतलाच असायचा आणि त्याच्याबरोबर तो नुसता हवालदार असून उपयोग नाही, धारकरी म्हणजे चांगला तलवार चालवणारा माणूस पाहिजे तो. अशा 25 बारगीरांचा मिळून एक धारकरी अधिकारी जो असायचा मराठा अधिकारी, त्याला हवालदार असं म्हणत असं. तर हवालदार पण महाराष्ट्रामध्ये आढळून येणारं आडनाव आहे. जुमलेदार हे आडनाव पण महाराष्ट्रामध्ये आढळतं, किंवा जुमले हे आडनाव पण महाराष्ट्रामध्ये आढळतं. तर जुमलेदार म्हणजे घोडदळामध्ये जे 5 हवालदार असतात, आपण बघितलं 25 बारगीरांवर एक हवालदार, अशा 5 हवालदारांवर एक जुमलेदार असे आणि या जुमलेदाराला वार्षिक 500 होन पगार आणि पालखीचा मान असे. जुमलेदाराला लागणारा मुजुमदार म्हणजे कारकुनाचा जो खर्च असे, जमा खर्च किंवा कारकुनासाठी लागणारा जो खर्च असतो, तो वार्षिक 100-125 होन सरकारमधून दिला जात असे. जुमलेदाराला 25 घोड्यांना एक पखालजी आणि एक नालबंद दिला जात असे. म्हणजे जुमलेदाराच्या अंतर्गत जे 5 हवालदार येत असत, तर 5 हवालदार 25 बारगीरांना येत असत. याचा अर्थ 25 घोड्यांना एक पखालजी, याचा अर्थ एका हवालदाराला एक पखालजी आणि एक नालबंद अधिकारी जुमलेदाराला मिळत असे. त्याचा खर्च सरकार करत असे. जुमलेदाराच्या वरचं जे पद घोडदळामध्ये होतं त्याला म्हणतात हजारे किंवा हजारी. हजारी शब्द वापरतात, त्याच्यावरून हजारे आडनाव आत्ता पडलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की हजारी हे पण काय आहे, फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ 1000 स्वारांचा अधिकारी. मग ते 1000 स्वार तुमचे पायदळातले असतील, घोडदळातले असतील, आरमारातले असतील, कुठलेही असतील किंवा कुठलेच नसतील, त्याने गोळा केले असतील, 1000 स्वारांचा जो अधिकारी आहे त्याला हजारी म्हणत असत. हा हजारी जो असेल तो 10 जुमलेदारांवर एक हजारी असेल. म्हणजे बघा, 25 बारगीरांवर एक हवालदार, 5 हवालदारांवर एक जुमलेदार आणि अशा 10 जुमलेदारांवर एक हजारी सैनिक असेल, एक हजारी अधिकारी असेल. त्याच्यावरून हजारी आणि हजारे ही 2 आडनावं निर्माण झाली आहेत. हा जो हजारे किंवा हजारी असेल त्याला घोडदळामध्ये, छत्रपतींच्या घोडदळाची आपण गोष्ट करतो, सरासरी बाकीच्या घोडदळांमध्ये पण मागे पुढे याच पद्धतीने काम चालत असे, पण छत्रपतींच्या घोडदळामध्ये वार्षिक 1000 होऊन त्याला तैनात मिळत असे. म्हणजे त्याला 1000 होऊन वर्षाला मिळत असत. पालखीचा मान मिळत असे, एक मुजुमदार मिळत असे जमा खर्च लिहिण्यासाठी, एक मराठा व्यक्ती मिळत असे कारभारी म्हणून, सर्व कारभार पाहण्यासाठी त्याच्या हाताखाली असेल तो घोडदळाचा, एक जमनीस कायस्थ प्रभू व्यक्ती वसुली आणि तपासणीच्या कामासाठी मिळत असे त्याला. या प्रत्येकाला 500 होन तैनात मिळत असे, जी जुमलेदाराच्या हाताखाली काम करत असत. या सगळ्यांचा जमा खर्च चौघांच्या विचाराने करावा. म्हणजे 4 अधिकारी जे होते हे मुजुमदार, कारभारी, जमनीस आणि दुसरा वसुली तपासनीस हे जे असत आणि हा हजारी अधिकारी असे 4 लोक मिळून चौघांच्या विचाराने जो काय असेल तो त्याच्या हाताखाली जे 1000 घोडे आहेत त्या 1000 घोड्यांचा खर्च त्यांनी जमा खर्च चालवावा अशी अपेक्षा असे. अशा या 10 हजारी लोकांवर एक 5 हजारी अधिकारी असे. म्हणजे 10 हजारी झाले, त्या 10 हजारींच्या वर एक 5 हजारी अधिकारी असे. या 5 हजारी अधिकारी असे, ते 5 हजारी अधिकारी जो असे त्याचं जे आडनाव आहे, आता समजा 5 हजारी, हे काही 5 हा मराठी शब्द आहे किंवा संस्कृत शब्द आहे, तो काही फारसी शब्द नाही आहे, परंतु हजारी हा फारसी शब्द आहे. त्याच्यावरून 5 हजारे हे पण आडनाव, किंवा आपण पंचकुळे, पंच वगैरे अशी आडनावं दिसतात आपल्याला. हजारेची पण आपल्याला हुजुरे, हजारे, हजारे अशी आडनावं दिसतात, ती पण या 5 हजारी या शब्दाशी जोडली जाऊ शकतात. तर माहितीसाठी आपण सांगतो, विषय निघाला आहे म्हणून, की हा जो 5 हजारी असेल, हा 5 हजारी 10 हजारींवर एक अधिकारी असेल. याला वार्षिक 2000 रुपये तैनात खर्च पगार मिळत असे, पालखीचा मान मिळत असे, एक मुजुमदार मिळत असे जमा खर्चासाठी, एक मराठा अधिकारी मिळत असे कारभार करण्यासाठी, एक जमनीस कायस्थ प्रभू व्यक्ती मिळत असे वसुली तपासाच्या कामासाठी, 500 होऊन प्रत्येक या आसामीला तैनात मिळत असत त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या. आणि या सगळ्यांनी मिळून त्याच्या हाताखाली जे काही 10,000 घोडे असतील, म्हणजे 10 हजारीवर एक 5 हजारी, म्हणजे एका हजारीकडे जर 1000 घोडे असतील तर एका 5 हजारीच्या अंतर्गत झाले 10,000 घोडे. ते 10,000 घोडेस्वारांचा जो काही जमा खर्च असेल या चौघांनी मिळून
विचाराने करावा अशी अपेक्षा असेल. त्यानंतर अजून एक आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळतं ते म्हणजे शिलेदार. शिलेदार हा फारसी शब्द आहे. स्वतःचा घोडा आणि शस्त्र घेऊन लढणारा सैनिक म्हणजे शिलेदार. त्यानंतर घोडदळाचा जो सर्वोच्च अधिकारी असे, पंचहजारीच्या पण वरचा संपूर्ण घोडदळ ज्याच्या अंतर्गत येत असेल त्याला म्हणत असत सरनौबत. तर सरनौबत हा पण फारसी शब्द आहे, आपण मागे पाहिलेला आहे. सरनौबत म्हणजे घोडदळाचा प्रमुख सेनापती. मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, फारसीमध्ये सरनौबत हा एक अधिकारी असेल, घोडदळाचा प्रमुख नसे फारसी भाषेमध्ये किंवा फारसी सैन्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या सैन्यामध्ये तरी सरनौबत म्हणजे सर्वोच्च अधिकारी असेल आणि त्याला वार्षिक पगार 10,000 होऊन मिळत असे. सर्व प्रकारचे घोडेस्वार, ते बारगीर असतील, शिलेदार असतील, हजारी, पंचहजारी, हवालदार, जुमलेदार, बारगीर, राऊत जे कोणी असतील, अजूनही काही प्रकार आहेत, फक्त एवढेच घोडदळाचे प्रकार नाही आहेत. तर हे सगळे घोडेस्वार वेगवेगळ्या प्रकारचे सर्व सरनौबताच्या आज्ञेत राहत असत. सरनौबताची आज्ञा त्यांना पाळावी लागत असे. अशा प्रकारची घोडदळाची संरचना आणि त्यांच्या पगाराची थोडीफार संरचना महाराष्ट्रामध्ये होती. ही त्यांच्या पदाशी निगडीत असणारी एक 30 ते 35 आडनावं आपण आत्ता सगळी मिळून पाहिलेली आहेत. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कळवा. जर माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट करा, लाईक करा, आपलं प्रतिक्रिया द्या, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देत असतात तेच पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, जेणेकरून याच मालिकेतील 150 वेगवेगळ्या आडनावांची माहिती देणारे किंवा 150 प्रकारच्या वेगवेगळ्या आडनावांची माहिती देणारे, 10,000च्या वर आडनावांची माहिती देणारे आपल्याला पुढचे भाग आपल्याला पाहता येतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर हे अशा प्रकारचे जे संशोधनात्मक व्हिडिओ आपण बनवतो ते बनवण्यासाठी नेहमीच निधीची गरज लागत असते, संशोधन करण्यासाठी, अभ्यासासाठी. जर आपल्याला शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून चॅनेलची मेंबरशिप घेऊन किंवा दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून जर आपल्याला शक्य असेल तर चॅनेलला आपण मदत करू शकता. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. उद्याचा जो व्हिडिओ आहे त्याचं नाव आहे की राजसेवक, ज्याला आपण म्हणतो राजसेवक मराठी आडनावे. म्हणजे राजा त्याच्या पदरी जे सेवक बाळगत असे, ते सेवक जे सेवा करत असत, जे कार्य करत असत, त्या कार्यावरूनही आडनावं रूढ झालेली. ती अशी राजसेवक आडनावं कुठली आहेत ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात. तोपर्यंत हे अशाच प्रकारे इतिहासाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.